निश्चितच प्रत्येकाचा सहयोग महत्त्वाचा असतो आणि तोच सहयोग या ठिकाणी मित्र परिवाराने केलेला आहे भावेश ठाकूर यांच्यासाठी. या ठिकाणी दुसऱ्या राऊंडचा सामना चालू होतोय. करंजा विपक्ष दुतुम ही लढत या मैदानावर आपण आता पाहणार आहोत. प्रथम नाणेफेकीचा कौल करंजा संघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी दुतुम संघाला आमंत्रित केलंय. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर सिद्धेश ठाकूर इतका आक्रमक ठरला नव्हता. 0 धावसंख्येवर माघारी परतावं लागलं होतं. मात्र या सामन्यामध्ये आक्रमण करावा लागेल सिद्धेश ठाकूर या फलंदाजाला. हॅलो, मांगीरदेव भवरा टीम इथं उपस्थित झाली आहे. जाणता राजा दादर संघ पेन तालुक्यातील अजून एक संघ आपल्याला दाखल होईल. जर आपण आला असाल जाणता राजा दादर संघाचा कर्णधार बादल किंवा नशीब नाईक दोघांपैकी कोणी आला असाल तर व्यासपीठावर येऊन आपण बसून घ्या. आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. भवरा संघ दाखल झालाय. संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण व्यासपीठावरील स्थानापन्न व्हा. या ठिकाणी सामना या ठिकाणी स्टार्ट होईल. सलामीची जोडी मार्गस्थ होते मैदानाकडे. शैलेश निलेश ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गस्थ होताना पाहतोय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळेल. मात्र साजेशी कामगिरी मागच्या सामन्यामध्ये झाली नव्हती या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र या सामन्यामध्ये काहीच कसर सोडणार नाहीत हे दोन्ही फलंदाज. परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज म्हणावा लागेल करण म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये अगदी जकडून ठेवलं होतं फलंदाजांना. इकॉनॉमिकल षटक फेकणारा हा गोलंदाज. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल करण म्हात्रे. फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेस करेल निलेश ठाकूर. दुसऱ्या राऊंडचा हा सामना आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. या ठिकाणी पाहतोय आपण रखरखत्या उन्हामध्ये हे सामन्यांचं आयोजन. या ठिकाणी अगदी ऑफस्टिकच्या वरून जाणारा चेंडू होता. म्हणजेच पंचांनी या ठिकाणी वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्याचा श्री गणेशा होईल 1 या धावसंख्येने. या ठिकाणी काय घडतोय? बॅटची इनरेज लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. मोठा झटका. निलेश ठाकूर बॅक टू पेव्हिलियन. डीजे मास्टरला देखील संधी दिली जाईल. राम डीजे प्रभू श्री रामांचं सॉन्ग या ठिकाणी लावलं गेलंय. सबको राम पता ही होगा, घर के बड़े लोगों ने बताया होगा. तो बताओ क्या है राम, बताओ क्या है राम. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी तिखट मारा गोलंदाजाकडून होतोय. करण म्हात्रे मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्याचाच पुनरावृत्ती करताना पाहतोय गोलंदाज करण म्हात्रे. फलंदाजी मार्कवर फलंदाज प्रवीण ठाकूर, प्रणित ठाकूर. या ठिकाणी चेंडू ब्रश करून जाईल
क्षेत्ररक्षकांना चकावून सीमारेषा पार. चौकार. नो चान्स. चौकार. तर काय या ठिकाणी पाहतोय, पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेली टीम करंजा आहे. खेळलेली टीम करंजा आहे. काल पण करंजा खेळली आणि आज देखील करंजा खेळते. अगदी पाहायला गेलो तर गावात अशा एकंदरीत टीम तरी किती आहेत. या ठिकाणी चेंडू जायला सीमारेषा पार. चौकार. मला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर करण या गोलंदाजावर बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेलेत. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज, त्याचा वेगाचा पूर्णपणे वापर केला गेलाय. प्रणित ठाकूर या फलंदाजाच्या माध्यमातून अगदी हा चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. या ठिकाणी मला माहिती पुरवली जाते की करंजा गावामध्ये 24 टीम आहेत. कळवे गावामध्ये 14 टीम आहेत सर आणि जिता गावामध्ये 40 टीम आहेत. तर उच्चांक असेल जिता गावाचा. हो हो, लीग मोठी होती त्यांची. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. डीजे दरम्यान कोपटेगावचा एक तंत्रशुद्ध खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू डीजे प्रसाद आपल्याला ऑनस्क्रीन पाहू शकाल. कारण हंसी 11 संघ खेळतोय म्हणजे ते येतीलच आणि ते आमच्या सोबत जोडले गेले. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. चेंडू पूर्व मैदानाकडे देखील येस चेंडू देखील आलेला दिसतोय. कर्णधार अगदी रडारवर चेंडू घेतोय आणि कर्णधार जरी बाद निलेश ठाकूर बाद झाला असता तरी प्रणित ठाकूर थांबायला नाव घेत नाही. निश्चितच मिरची लावली गोलंदाजाला, कारण तसं सॉन्ग देखील या ठिकाणी प्रदर्शित केलं गेलंय राम डीजीच्या माध्यमातून. या ठिकाणी संयम. अगदी खेळ याला म्हणतात. एका चेंडूवर जर षटकार लगावला गेला तर चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट. या ठिकाणी ओव्हरची सांगता होईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले तर पहिलं षटक समाप्त होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर एक बाद अशी 16 धावसंख्या जोडली जाईल. अगदी सुरेख षटक असं वाटत होतं फेकलं जाईल, मात्र 2 चौकार आणि 1 षटकार मारत धावसंख्या धावपटलावर अर्जित केली 16. वैयक्तिक आपण जर पाहायला गेलो तर प्रणित ठाकूर यांच्या बॅटमधून 15 धावसंख्या आलेल्या आहेत. म्हणजे किती आक्रमक ठरला या ठिकाणी प्रणित ठाकूर. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असणारा सिद्धेश ठाकूर आता स्ट्राईक एंडवर येईल. नॉन स्ट्राईकलाच राहिला कारण शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव काढली होती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज यज्ञेश ठाकूर. हा गोलंदाज अगदी मी म्हणेन ना, याच्याकडे 10 पद्धतीचे चेंडू असतील या गोलंदाजाकडे. कारण प्रत्येक फलंदाजाला वेगवेगळ्या पद्धतीची गोलंदाजी करतो. म्हणजे हातातून चेंडू मिस्ट्री स्पिनर ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीचे चेंडू सोडण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करत असतो आणि त्याला यश देखील येतोय. आता आपण त्याच्या हातांची मुवमेंट जर पाहिली ना तर आपल्याला समजेल की तो कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. चेंडू कुठे पडतो हे रीड नाही करायचं. गोलंदाजाचा हात रीड केला ना तर आपण फलंदाजी चांगली करू शकतो. या ठिकाणी व्हाईट चेंडू, पंचांचा इशारा येतो. 1 धावसंख्या धावपट
या ठिकाणी चेंडूला टोलवला, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार डीजे. यशेश ठाकूर कडून रिप्ले ऍक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला, वेगावर स्वार झालाय आणि अगोदरच धाक लावून तयार होता आणि फेकून दिलाय. प्रणित ठाकूर ऑन फायर, अफलातून ताकद दाखवली आहे, अगदी चाबूक शॉट. निश्चितच प्रणित ठाकूर हा जो यज्ञेश ठाकूर हा जो गोलंदाज आहे ना, मागच्या मॅच मध्ये मी पाहिलं की अगदी कट्टर पद्धतीची गोलंदाजी करत होता, वेग काढून घेत होता चेंडू मधला. मात्र आता काय त्याच्यामध्ये झालंय तर तो अगदी वेगाने चेंडू फेकतोय आणि एक्झॅक्ट बॅटरच्या रडार मध्ये चेंडू फेकतोय. त्याच्यामुळे पुरेपूर समाचार या ठिकाणी प्रणित ठाकूर घेतोय. मला आता असं वाटायला लागलंय की सिद्धेश ठाकूर जरी नॉन स्ट्राईक एंडवर असला तरी पॉवर दाखवतो या ठिकाणी पूर्णपणे प्रणित ठाकूर. खेळ पाहायला आलो होतो सिद्धेश ठाकूरचा आणि खेळ पाहतोय प्रणित ठाकूरचा. म्हणजे पेपरला गेलो एका आणि पेपर आला दुसरा, तसा प्रकार या ठिकाणी घडतोय. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आले. निश्चितच निश्चितच. कृपया डगआउट मधून कुणी चेंडू आणायला जाऊ नका असं पंचांच्या वतीनं सुचवलं गेलंय. प्लीज विनंती आहे, डगआउट सोडू नका. खूप मोठी स्पर्धा आहे, प्रचंड मोठी करडी शिस्त. येस, सामना चालू ठेवा आपण. ओके प्लीज कोणी जाऊ नका. सेमनो अतिरिक्त आहे. येस, ओके ओके ओके. या ठिकाणी दिशा भरकटली गोलंदाजाची. पहिला चेंडू देखील वाईड फेकला होता, तदनंतर षटकार लगावला गेला. आता वाईड चेंडू. अगदी गोलंदाज फलंदाजाकडे बघतोय, त्याची ताकद जी आहे ना ती वापर नाही करत. गोलंदाजाने फलंदाजाकडे नाही बघायला पाहिजे. आपण कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करणार आहोत त्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचे असेल. आपली ताकद काय. या ठिकाणी जोरदार अपील. मात्र पंच कुठले टसचे मस होतील. पंच तितक्या ताकदीचे, जितक्या ताकदीचा गोलंदाज तितक्या ताकदीचा फलंदाज, तितक्या ताकदीचे पंच देखील या सामन्यांसाठी लाभलेले आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्र फेकला होता. मात्र या ठिकाणी काय घडलंय. या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 31. डीजे मास्तर जरा इकडे पण लक्ष ठेवा, कारण चेंडू टाकल्यापर्यंत तुमचा आता साऊंड चालू होतं, त्यामुळे कदाचित पंचांना इनर रेंजचा आवाज देता त्रास होईल. जरा विनंती आहे, लक्ष ठेवा. अगदी सुरेख चेंडू होता. मी त्या चेंडूला मानेन, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, परंतु फलंदाजाने आपले मधले कौशल्य दाखवले त्या ठिकाणी. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कुठल्याही पद्धतीचे चेंडू टाका, आता सरावच असा आहे. 100 चेंडू खेळले जात आहेत. एखादे फलंदाजाला 100 चेंडू टाकले जातात, त्यामुळे हा सराव आहे. निश्चितच या ठिकाणी सिद्धेश ठाकूर दाखवतोय आपली ताकद. या ठिकाणी सिद्धेश ठाकूर देखील सिद्ध झालाय. काय क्लासिकल फटका लगावतोय.
या ठिकाणी अफलातून दर्जाचा फटका म्हणावा लागेल. स्क्वेअर लेग रिझन निवडला गेला. या ठिकाणी फुटवर्कचा वापर केलाय आणि स्वीप शॉट खेळून काढला. या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. दुसरा षटक समाप्त झाला आणि 41 धावसंख्या. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 41. म्हणजे प्रति षटक 20.5 सरासरी गाठताना पाहतोय आपण दुतोम संघ. मागच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं की दुतुम संघाची फलंदाजी जरा कमकुवत आहे. मात्र या ठिकाणी मी पाहतोय, मी म्हटलं होतं की मी फलंदाजीच्या प्रेमात नाही पडलो, गोलंदाजीच्या. परंतु आता माझा डिसिजन बदलतोय की मी फलंदाजीच्या देखील प्रेमात पडलोय. नाही, ताकद तर नक्कीच आहे. एखादा जरी परेश आता व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट खेळत असेल तरी भैरवनाथ दुतुम संघाने तयारी दाखवली. त्याने दाखवले प्रत्येक वेळी तो आपल्यासोबत नसणार आहे. मग आपणही तेवढे प्रयत्न करायला पाहिजे आणि अविश्रांत मेहनत हे यशाचं गमक आहे. सध्या तरी भैरवनाथ दुतुम संघ देखील त्याच धर्तीवरची बलाढ्य संघ काय त्याचं उत्तर दिलं गेलं. निश्चितच बलाढ्य नाही तर अगदी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आहे दुतुम संघ. एका बाजूनेच नाही तर दोन्ही बाजूने आक्रमण चढवलं जातोय. एका बाजूने प्रणित ठाकूर मार देतोय तर दुसऱ्या बाजूने सिद्धेश ठाकूर देखील 2 चेंडूंचा सामना केला सिद्धेश ठाकूरने. 10 धावसंख्या वैयक्तिक जमा केल्यात. याच दरम्यान मयूर ठाकूर यांचं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि भैरवनाथ दुतुम संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. या ठिकाणी प्रयत्न केले होते मात्र या ठिकाणी झेल जमिनीला दान होतोय. अगदी आक्रमक ठरणारा प्रणित ठाकूर माघारी परतला असता मात्र झेल जमिनीला दान झालाय. त्याचबरोबर एक धाव देखील दान केली गेली. या एक धावेने धावफलक पुढे गेले. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 42. गोलंदाजी मार्कवर गणू थली हा गोलंदाज आहे. अगदी चेंडू मधली गती काढून घेतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाज दिसतोय हा. सिद्धेश ठाकूर ऑन स्ट्राईक असेल या ठिकाणी. या ठिकाणी चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटच्या प्रॉपर कनेक्ट नाही झालाय आणि या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावेने का होईना मात्र स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट झाले की क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी चेंज होतोय आणि गोलंदाजामध्ये देखील संभ्रम निर्माण होतोय. स्ट्राईक एंडवर प्रणित ठाकूर जो आतापर्यंत आक्रमक फलंदाजी करतोय. मी काय म्हटलंय, गोलंदाजामध्ये वैविध्यता आहे. जी गती मागच्या गतीने गोलंदाजी केली होती ती गती या ठिकाणी या गोलंदाजामध्ये दिसत नाही आहे. गती काढून घेतोय चेंडू मधली आणि टप्पा देखील अचूक पद्धतीचा पकडलाय गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली या ठिकाणी गोलंदाजाकडून. कमबॅक म्हणावा लागेल या गोलंदाजाचा, कारण अगदी 2 षटकामध्ये 41 धावसंख्या धावपटलावर होती आणि आता 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 धावसंख्या खर्च केल्या त्या गोलंदाजाने. कारण असं आहे, गणुथलीला माहिती आहे की स्विंग बॅटचा स्विंग जो आहे तो अगोदरच फिरतोय, म्हणून अगोदर वेट अँड वॉच भूमिका ठेवली आहे गणुथलीनं. स्लोअर बनचा अतिरिक्त वापर केला. या ठिकाणी मात्र रडार मध्ये चेंडू त्याला पाठवून दिलं सीमारेषा पार षटकार. डीजे मास्टर देखील या ठिकाणी ऑन फायर होईल. राम डीजे $49. स्वरूप मैदानाच्या बाहेर जाऊ नको, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्ही खेळाडू आहात, मोठी स्पर्धा आपण खेळतोय याचं भान ठेवा. आपण आक्रमण चढवलं गेलंय प्रणित ठाकूर या फलंदाजाने. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हा जर चेंडू जर
निर्धाव किंवा एक धावसंख्या दिली तर चांगला षटक मी म्हणेन. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेन, परंतु एक गोष्ट सांगेन, परेश ठाकूरचा सामना बघत असेल तर त्याचा ब्रँडेड फटका प्रणित ठाकूर खेळतोय हेही विसरून चालणार नाहीये. या ठिकाणी मी म्हंटल निर्धाव, या ठिकाणी बॅटची इनर एज आणि सुरेख झेल म्हणावं लागेल यष्टीरक्षकाने देखील या ठिकाणी पकडलाय. पाटीलने झेल लँडिंग झाला असेल तर यावं आपण, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे, कारण मांगीरदेव भवरा संघाचा कर्णधार इथं त्यांची आतुरतेने वाट बघतोय. विनंती आहे जाणता राजा दादर संघ बादल मात्रे किंवा नशीब नाही, आपण लवकरात लवकर यावं. दादा ठोक तोपर्यंत. साहिल भाई आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दादरगावचे सुपुत्र साहिल भाई यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 3 षटकाची समाप्ती झाली आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 49. या ठिकाणी रिव्हर्स शॉट दुधारी तलवारीचा वापर केलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार डीजे. थँक्यू. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रणित ठाकूर यांनी वैयक्तिक 35 धावसंख्येची खेळी केली. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देऊन माघारी परतला प्रणित ठाकूर. मात्र आता सिद्धेश ठाकूर आक्रमक होताना पाहतोय आपण. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल, तोपर्यंत चेंडू नो मॅच लँड मध्ये पडेल आणि इकडे 2 धावसंख्या देखील सहजगत्या प्राप्त केल्या जातील. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. अगदी मला वाटलं होतं उच्चांक होईल धावसंख्येचा, होऊ शकतो, त्यातील मात्र शंका नाही. परंतु या ठिकाणी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पहा, पॉइंट रिझन मधून क्षेत्ररक्षक गेला होता चेंडूवर, मात्र एक धाव पासून वंचित ठेवू शकत नाही. 1 धावेने धावफलक पुढे जाईल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 56. अशी धावसंख्या आपतक 56. या ठिकाणी दादर संघ देखील उपस्थित झालेला आहे, तर भवरा संघाचा संघनायक आणि दादर संघाचा संघनायक यांच्यामध्ये आता नाणेफेकीचा कौल होईल. तीन चेंडूंचा अद्यापपर्यंत खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. रोहित घरात या ठिकाणी फलंदाजी मार्कवर, मात्र चेंडू ऑफस्टिकवर ठेवला होता, चेंडू आपटला होता. चेंडू अगदी बम्स झाल्यानंतर चेंडूने जो प्रवास कंप्लीट केला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली, धावफलक तिथेच स्थिरावलाय 56 या धावसंख्येवर. अक्षय पाटील काय गोलंदाजी करतोय, मात्र या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटली. लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू होता. पंच रुपेश म्हात्रे यांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल, 57 धावसंख्या धावपटलावर जोडली जाईल. अगदी सुरेख गोलंदाजी मी म्हणेन या अक्षय आणि गणू थली यांच्या माध्यमातून. मात्र अद्याप काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या ठिकाणी चेंडूला टोलवला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. यज्ञेश ठाकूर निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरेख झेल यज्ञेश ठाकूर यांच्या माध्यमातून अगदी धावसंख्येला लगाम घातली गेली. यस, यादव म्हणून पुढची लढत पाहू शकाल. एक चेंडू शिल्लक आहे सर, ओके ओके ओके. एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय पाटील
मी प्रशंसा करेन या दोन्ही गोलंदाजाची, गणू थले आणि अक्षय पाटील या गोलंदाजाची. कारण अगदी आपले पहिले गोलंदाज जे आले होते करण म्हात्रे आणि यज्ञेश ठाकूर यांना, अगदी सिद्धेश ठाकूर यांना गोलंदाज करण म्हात्रे आणि यज्ञेश ठाकूर यांना चांगला चोप दिला होता प्रणित ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर या जोडीने. मात्र त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालाय गणू थली या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता गोलंदाजीवर मार्गस्थ असणारा अक्षय पाटील. शेवटचा चेंडू या षटकातील, काय घडेल या चेंडूवर, किती धावसंख्या धावपटलावर जमा होईल, येणारा हा शेवटचा चेंडू सांगून जाईल. चंद्रकांत ज्यांच्या बॅट्समध्ये मागच्या बॅचमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती, तोच चंद्रकांत या ठिकाणी 2 धावा सहजगत्या प्राप्त होतील असं मला वाटतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण या ठिकाणी. याच दरम्यान मांगीरदेव भवरा विपक्ष जाणता राजा दादर. एका बाजूला उरण तालुका, दुसऱ्या बाजूला पेन तालुका, अशा 2 दिग्गज बलाढ्य संघावरची लढत. छापा किंवा काटा बोलला जातोय. काटा 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 छापा. मांगीरदेव क्रिकेट संघानं अश्विन नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सिन्स 1971 1971 पासून ही टीम याच नावाने खेळताना दिसते. सर, कसं वाटतंय हे मैदान, हे आयोजन, आणि समोर टीम आहे तेवढी ताकदवान टीम आहे. अर्थात तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून त्यांना देखील पाहू शकले असताल, त्यांचा खेळ देखील दिग्गज आहे. काय सांगाल याबद्दल? टीम चांगली आहे आणि आमची पण टीम चांगलीच अशी, आणि यांना मी टफ फाईट द्यायचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल आणि या मैदानाबद्दल काय सांगू शकाल? हा मैदान नंबर 1 मैदान आहे उरण तालुक्यामधलं, आणि इथं आयोजक बघितलं तर भागेश, मुगली, सँडी हे सर्व मित्रपरिवार चांगले आयोजक केले आहे, त्यामुळे यांचा धन्यवाद. नक्कीच नक्कीच. चांगल्या बलाढ्य टीम विरुद्ध आपण खेळताय. या मैदानावर खेळताना आपल्याला असं जाणवेल का सचिन तेंडुलकर पेन तालुक्याच्या महानगरपालिकेच्या मैदानावर तुम्ही खेळताय असं वाटू लागलंय? नक्कीच नक्कीच सेम ग्राउंड आहे, पण थोडा आउटफील ही पण फास्ट आउटफील आहे. बघू, प्रयत्न करू, चांगले केलो आम्ही. नक्कीच आज बादल आहे, नशीब आहे. स्क्वॉड मध्ये मोठा संघ, मोठी स्पर्धा खेळताय, आणि ही एक जमेची बाजू आहे. एक गाव एक टीम जेव्हा ते खेळताना तेव्हा एक वेगळी उरूस असतो आणि एक उत्साह देखील वेगळा असतो. सगळी ताकद आमच्या गावातली पोरं पण एकत्र आहेत. आम्ही आज पूर्ण टीम एकत्र खेळणार आहोत. नक्कीच नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेकरताना, उर्वरित स्पर्धांकरता खूप साऱ्या शुभेच्छा असतील. घेऊया उत्तरार्धाकडं. खरं तर एका बाजूला करंजा, डिसिजन लगेचच कळवायचा आहे भवरा टीम, जास्त वेळ दौडू नका प्लीज. तर जाऊया, विजयाकरता नक्कीच धावा करायच्या आहेत. सेमीफायनल मध्ये धडक मिळवण्याकरता ही प्रचंड मोठी ताकद दाखवावी लागेल आता साईनाथ करंजा टीमला. पहिल्या सामन्यामध्ये 55 धावांची विस्फोटक खेळी करणारा यज्ञेश ठाकूरवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. विजयाकरता करायचे आहेत. माझ्यासोबत गुणलेखक जोडलाय, अर्थात सोनारी गावचे दीपेश गडूसर जोडले गेलेत. चांगली माहिती पोहोचवतात म्हणून 2 वेडेवाकडे शब्द बोलू शकतोय. एक 24 लाईव्हच्या माध्यमातून देखील जबरदस्त हे सामने कव्हर अप केले जात आहेत. डॅडी चषक अर्थात फुंडे गावातील ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहू शकाल. चेंडू पूर्व मैदानाकडे भागेश ठाकूर असतील, सँडी असतील, आणि नक्कीच सगळं मित्रपरिवार जो आहे, कुणाल असेल, सिद्धेश असेल, प्रथमेश असेल, या सगळ्यांनी अगदी जे प्रचंड मोठी मेहनत घेतली आहे. संदेश ठाकूर असतील, ती मेहनत अगदी यशस्वी होताना दिसते. 3रा दिवस आहे, पण या मैदानावर आपल्या गावापासून लांब स्पर्धा ठेवणं आणि सगळं आयोजन नियोजन करणं हे सोपं नाही आहे. अगदी लग्न कार्यापेक्षा हे महान कार्य असतं. आयोजन करते व्हा, तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर जाऊया मैदानाकडे. याच दरम्यान जाऊया मैदानाकडे. धावा धावाला करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 60 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15च्या सरासरीने खेळ करायचा आहे. डीजे मास्तर थोडा आवाज द्या ना, या माईकला, वायरच्या माईकला आवाज द्या ना थोडा. ग्रीन ग्रीन नाही सॉरी ब्ल्यू, थोडा आवाज द्या ना. या सामन्याकडे बोलूया. सामना अप्रतिम दर्जाचा आहे. हॅलो हॅलो, थोडं वायरवाला आवाज वाढवा ना थोडं. हॅलो हॅलो, येस. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. वारंवार प्रतिवार हल्ल्याला हल्ल्याचं उत्तर द्यावं लागेल. सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरता ही प्रचंड मोठी कडवी झुंज. एका बाजूला उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ, एक या उरण शहराच्या अलीकडला संघ आहे, आणि दुसरा आमच्या
या महालन भागातील संघ आहे. प्रणित ठाकूरनं भन्नाड वेग पुन्हा एकदा एक चेंडू गणित प्रेशर आणि प्रेशर दबाव आहे अक्षय पाटील नाश्ता केला. यज्ञेश ठाकूरला थांबवलंय. अगदी रोहित शर्मा जसा उभा राहतो ना तसं थांबायला लावलंय. 45 नंबरची जर्सी नाहीये मात्र तो यज्ञेश ठाकूर नाश्ता केला उभा आहे. आणखी एक बॅटच्या रडारवर चेंडू येऊ देत नाही. प्रणित ठाकूर खुश आहे. चंद्रकांत ठाकूर कडे बघा किती मोठी इनर्जी आहे आणि त्याने चेंडू थांबवलाय. एकच धाव आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता ही झुंज बघायला मिळतीये. निहाल काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाही. 3 चेंडू एकच धाव. वेळ वाचवायचोय निहाल. रणनीती अगोदरच ठरली पाहिजे दादा. यज्ञेश आलाय मलाही मान्य आहे, परंतु प्रत्येक मॅच ही फ्रेश मॅच असते बरोबर ना दादा. आणि या मैदानावर तर सध्या आग लावतोय भैरवनाथ धुतूम संघाचा कर्णधार. सुपर गोलंदाजी फलंदाजी सिद्धेश देखील सिद्ध झालाय. त्यानेही देखील या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. कुठल्याच पाडून चेंडूला उडवला. अगदी नाका समोर चेंडूला उडवला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. या लाल मातीचा सुगंध नाका समोरून दिला यज्ञेश ठाकूरला. काय कमालीची गोलंदाजी आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील अफलातून गोलंदाजी केली होती. ही तिखट मारा कंजूस स्वरूपातली गोलंदाजी आहे. आणखी एक अतिरिक्त वापर खांद्याचा केलाय. एकच धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता अक्षय पाटीलला, परंतु घडलंय विपरीत. एक धाव तर नक्कीच मिळतीये. एका धावने फरक पडत नाहीये. सिद्धेश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, निलेश ठाकूर आणि प्रणित ठाकूर यांना अगोदरच पेपर सांगितलंय कशा पद्धतीने सोडवायचं आहे. खरंच आहे ठाकूर बंधूंचा ब्रँड आहे. आम्ही ठाकूर देखील येत दिसतात म्हणजे हा ब्रँड आहे. ठाकूर म्हटलं ना वेगळंच नाव चर्चेत. मी देखील ठाकूर आहे. प्रवीण ठाकूर मी तुमच्या सोबत अगदी. तुम्ही देखील मला झेलताय. एक धाव नाही होणार. लाल माती उधळली आहे. चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कानात थुक्या टाकायची सर सवय आहे. मी तरी काय करू. सवय आहे ती सवय जाणार नाहीये शक्यतो. आता तो भैरवनाथ धुतूम असो आणि आपण ही क्रिकेटर आहात. क्रिकेटरना विनंती आहे आपण ही आयोजन करते असताय मोठ्या मोठ्या स्पर्धेमधले नाईट असो डे असो. त्यामुळे वेळ कसा वाचवायचा. ठाकूर सँडी असतील, कुणाल असेल, सिद्धेश असेल, या सगळ्यांना तुम्ही सँडी वगैरे सगळ्यांना सहकार्य करा. संदेश ठाकूर येस बार. चेंडूला काटा बदलला. चंद्रकांत ठाकूरला देखील समजलं नाहीये. चेंडूने शेवटच्या चेंडू पडल्या क्षणी काटा बदलला आणि चेंडू फेकून दिला 4 धावांकरता. तो आलाय रंगात की काय. रंग में भंग तो कर सकता है ये खिलाड़ी. क्या होगा. ज्याने नक्की मोठा मसा गाळला यज्ञेश ठाकूर मैदानाच्या बाहेर. चुकीची माहिती नाही ना सांगत मित्रा. अय दादा मला नाही वाटत हा 2 वर्षांनी परत आलाय. मी तर म्हणेन ही एक्सप्रेस या मैदानावर सुस्तार धावताना दिसते. भैरवनाथ धुतूम संघाची ही मुलुक मैदानी तोप जणू आग ओकताना दिसते. यज्ञेश ठाकूर मैदानाच्या बाहेर आलाय. मोठा धक्का बसतोय साईनाथ करंजा टीमला. सुपर गोलंदाजी आहे. रोहित खरत आलाय परत आपल्या ढंगात आलाय. आवाज तरी प्रणित कर किती आहे. कंची सोयीन होती काय झाला. इतका आवाज सोपा नाही भाई. साधा कामच नाही. कर्णधार पण आग आहे भाई. सोपा नाही. त्याला माहिती आहे मोठी स्पर्धा आहे बाबा. ही मोठी स्पर्धा आहे. परेश नसला तरी आम्ही काहीतरी करू शकतो. ही जणू स्पर्धा लागली आहे. सुपर्ब आहे. सामना अप्रतिम आहे. पण तो अजूनही सामना नक्कीच दोन्ही टीम कडे आहे. दोन्ही ताकदवान टीम आहे. ब्लॉकॉलचा चेंडू वा अगदी पायांच्या बोटांना छेचणारी गोलंदाजी. निहाल घायल झालाय. 2 धावा मिळतात. नाराज आहे रोहित. त्याला माहिती आहे सिंगल डबल धावांनी काय घडतंय. स्ट्राईक रोटेट झाली तर काहीतरी होऊ शकतंय. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 8च्या घरात. विजयासाठी
60 धावांची गरज असताना यज्ञेश ठाकूर निराश मुकडा आहे. ऑन स्क्रीन आपण त्याला पाहू शकाल. आता मात्र धाबे दणाणलेत, परंतु अजूनही सामना सोडायला तयार नाहीये करंजा टीम देखील. अक्षय पाटील अजूनही मैदानाकडे आहे. शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला नाहीये, परंतु मानवचं कौतुक करेन. वा, या यंगस्टर न कितवीला आहे दादा ह्यो? कितवीला आहे खरं सांग? 12वा खेळाडूला माहिती नाही तो कितवीला. काय करायचं आता? नक्की गावात राहतोय काय कॉलनी? सांगा दादांनो. नाही काय नाही. आता कसं आहे सगळं हल्ली माडी भाडी भांडतान सगळं जण पैसावर असाय लोकांकडे. पहिला स्कॉर्पिओ न पिओ. ओहो, फटका क्लास आहे. कारण हा फलंदाज खास आहे, फेकून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. एक दणदणीत षटकार. धावा आहेत. तुम्हाला धावा सांगितल्याशिवाय मी जाईन काय पुरत? आता त्या डीजे रामला आवला खर्च करून आणलाय आयोजकांनी, त्याला जरा वाजवू द्या, जरा एनर्जी येऊ द्या. आता समीकरण बिघडलंय, आता समीकरण बिघडलंय. 13 चेंडू 44 धावा. अक्षय पाटील जरी फटका खेळला नसला तरी बंटी मात्रे आहे तिथं, घंटी वाजवण्याकरता सज्ज झालाय. 3 चेंडू 10 धावांची घंटी वाजवली. अजूनही संघाला गरज ओळखून खेळ करावा लागेल. 13 चेंडू 44 धावा. 13 चेंडू 44 धावा. गोलंदाजाला मार पडलाय रोहितला. अजूनही हार मनाला करंजा देखील आलेला नाही आहे, कारण मी मगाशी सांगितलं होतं हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानात मागायला जातो. ब्लॉक कॉलचा चेंडू खडून काढलाय, बंटीने खडून काढलाय. 1 धाव मिळतीये. सिद्धेश आलाय. अगदी प्रचंड मोठी शेप घेतली सिद्धेशने देखील. रोहितला सामोरं गेलाय आणि नक्कीच अडवलाय चेंडू. 1च धाव असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आता करायचे आहेत. 42 धावा. माफ करा, 43 धावांची गरज आहे. 21.50 सरासरीने खेळ करायचा आहे. सिद्धेश आलाय नवीन गोलंदाज, त्याच्याकडे चेंडू शोपवलाय. सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. पंच घड्याळान वाजलं 2 वाजून 5 मिनिटं. दादा बरोबर. मनगटी घड्याळ जरी आमच्याकडे नसलं तरी स्मार्ट वॉच काहीकांच्याकडे आहे, मोबाईल्स आहेत. मोबाईल्स वाल्यानं काय केलं, HMT सगळे ब्रँड बंद केलेत. दादा बरोबर. या मोबाईलनं जर चांगले दिवस देखील आणलेत, कोरोना काळात शाळा देखील चालवल्यात. त्यामुळे 12 नंतर मात्र कोणत्या साईडवर कोण जातं हे आम्हाला माहित नसतंय. ना पालकांना माहित, ना भावासला, ना बहिणीसला, कोणालाच नसतं माहिती. त्याच्यातून चांगलाही घेता येतोय, वाईटही घेता येतोय. काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. दादा बरोबर. या पट्टे माना आवलतान म्हणजे या पट्टे. दादा बरोबर आहे. जाऊया सामन्याकडं. सिद्धेश ऑफटॉपच्या बाहेर दिशाहीन चेंडू. दशा बघायला मिळेल. सामन्यातला दबाव तेवढा आहे. प्रचंड मोठी कडवी सुंद थुतुम विपक्ष करंजा सामना बघायला मिळेल. करंजा देखील अजूनही हार मारायला तयार नाहीये. अक्षय पाटील आहे, बंटी मात्री आहे. अजूनही यज्ञेश ठाकूर बाद झाल्यानंतर डाव सावरण्याकरता आम्ही सज्ज झालोय. ही भागीदारी सांगून चालली आहे. स्लोअर वनचा वापर या खेळपट्टीवर पडतो. ऑफटॉपच्या बाहेर दंडित केलं गेलाय. आणि घडलंय काय? सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहे तो अंपायर निहाल निहाल निहाल. यस, ये सामना लगेचच स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. आजचा 3रा दिवस या दोन्ही पंचांचा अगदी चांगले निर्णय त्यांच्या बाजूने. ते स्वतः क्रिकेटर आहेत. ते दिघाडी गावचे सुपुत्र, आकर्षक क्रिकेट, ऑलराऊंडर क्रिकेटर आहे. गोलंदाज, फलंदाज आणि चांगले क्षेत्ररक्षण करण्याकरता अगदी काय सांगितलं प्रणितनं बघा, क्लोज राहायला सांगितलंय, कारण त्याला माहिती आहे अगदी फ्रंट फुटला येऊ द्यायचं नाही फलंदाजाला. भन्नाट वेग, अगदी निहाल घायल झालाय. अरे मित्रा, 1 धाव गेली आहे, परंतु जाऊ दे हा इशारा आलाय प्रणित कडून. सहसा येत नाहीये, परंतु जर फटका मोठा आला तर मात्र काय खरं नाही. परंतु आता मात्र स्ट्राईक एंडकडे आलाय अक्षय पाटील. अक्षय पाटील अजूनही फारसा असं काहीतरी भिनच नाही आज या सामन्यामध्ये. टच मध्ये दिसत नाहीये. 4 चेंडू मध्ये 1च धाव काढली आहे, म्हणजे कुठंतरी कमतरता जाणवते. यज्ञेश ठाकूर बाद झाल्याचा दबाव आहे त्याच्यावर. दबाव झुगारावा लागेल. आणखी एक धडाका, चाबूक शॉट. इट्स अ बिग हिट. पहिला हल्ला चढवलाय, हवाई हल्ला झालाय. षटकार.
2 चेंडू झालेत, माफ करा, अजूनही 4 चेंडू यायचे. येस, दम असणं, गाणं देखील जबरदस्त आहे. दम अंगात असणं हे महत्वाचं आहे. 10 चेंडू 34 धावांची गरज आहे. दम असणं अंगात खूप महत्वाचं आहे आणि शरीराला दम लागणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. बरोबर दादा? शब्द तोच आणि गाणं देखील दमदार लावलंय. सामना देखील दमदार आहे, आयोजन देखील दमदार आहे. डॅडी चषक 2026 चा आपण थरार पाहू शकाल. अक्षय पाटील ऑन फायर, षटकार ठोकलाय, सिद्धेशला अगदी सामोरा गेलाय, निधड्या छातीनं सामोरा गेलाय. 10 चेंडू 34 धावा. मला कळत नाही, चेंडू तर येऊ दे दादा. नो लुक शूट खेळण्याचा प्रयत्न जो आहे ना, ब्लाइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलचा नक्कीच निरर्थक आहे. संघ तुझ्याकडनं आशेनं बघतोय, अशा वेळेस तुला रडारवर चेंडू घेणं गरजेचं आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेणं गरजेचं आहे, पण सिद्धेश त्याला ते करू देत नाही आहे. ही गोलंदाजाची खासियत आहे. रिवर्स रिवर्स रिवर्स, आणखी एक क्लास दाखवलाय. चेंडू फरार होईल. वन बाउंस सीमा रेषे पार, चौकार. कहते हैं दादा, जो दुनिया को दिखाई दे ना उसे खामोशी कहते हैं, और जो आंखों में दिखाई दे उसे उसे वादळ कहते हैं. आणि हे वादळ मैदानावर घोंगावताना दिसतंय. सुपर सामना आहे. 8 चेंडू 30 धावा. समीकरण बिघडलंय. चौकार षटकार स्ट्राईक चेंज इज इक्वल टू 10 धावा. हे लक्षात असू द्या. समीकरण निहालनं घायल केलं होतं. शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, कारण झेल होऊ शकत नाही आणि निहाल देखील काही करू शकत नाही. परंतु एकच धाव. 7 चेंडू 29 धावा. खडे खेळला असता तरी फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरतून मारला असतात, हे सांगताना बंटी मात्रे सांगतोय. नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आता समीकरण बिघडलंय. 7 चेंडू 29 धावा. एक फटका येणं गरजेचं आहे. करंजा टीम कोणाला साकडं घालतंय? दुर्नागिरी मातेला घातलंय का? येस, मनोबल प्रार्थना 12व्या खेळाडूकडनं आहेत. दुसऱ्या बाजूला भैरवनाथाला सगळं घातलं जात आहे. वा, चेहरे अजूनही स्माइलिंग आहे, परंतु करंजा टीम अजूनही निस्तेज आहे. परंतु एक फटका आलाय. चाबूक शॉट, इट्स अ बिग हिट. हवाई हल्ला झालाय. षटकार. चेंडू 23 धावा. क्षणार्धात सामन्याचं वाटोळं होईल काय, हे यक्ष प्रश्न निर्माण झालाय. सामना आता दोन्ही फलंदाजांनी जनरल वॉर्ड मधून आयसीयू वॉर्ड मध्ये शिफ्ट केलाय, हे लक्षात असू द्या. स्ट्राईक चेंज झाली. प्रणितने सांगितलं होतं निहाल जाऊ दे, काय हरकत नाही. अरे स्ट्राईक चेंज झाली, नंतर षटकार, चौकार आणि आणखी एक षटकार. सामना होता कुठं, आलाय कुठं. सामना आहात घेऊन ठेवलाय. कुणीही जिंकू द्या, करंजा की धुतू. आता मात्र क्रिकेटच जिंकेल दादा, बरोबर ना? अफलातून सामना, डॅडी चषक मधला हा नेत्रदीपक सामना. अगदी निहाल देखील घायल झालाय. एक चुकी, किती मोठी चुकी झाली आहे. स्पष्ट निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसते. ऑन स्क्रीन पाहू शकाल. हटवलंय तिथून. 6 चेंडू 23 धावा. कोण पेपर सोडवेल? आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे ते. यज्ञेश ठाकूरवर मोठा प्रयत्न केला होता, तो यशस्वी देखील झाला. दादा, मॅच आवडली ना? काय जबरदस्त मॅच आहे, सुपर मॅच आहे. 6 चेंडू 23 धावा. गोलंदाज आहे निलेश ठाकूर. स्ट्राईक एंडकडे आता मात्र आहे फलंदाज अक्षय पाटील. सलामीला आलाय, परंतु यज्ञेश ठाकूर बाद होण्याचं काहीच दबाव नाही आहे. आता समीकरण बिघडलंय. घडलंय काय? पहिला चेंडू हा डिसाइडेड सामन्याचा निकाल स्पष्ट करेल. पहिला चेंडू निलेश ठाकूर करेल. निर्णय कोण देईल, निलेश की अक्षय? फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल पकडावा लागेल आणि झेल सुटलाय. ऐ दादा, परंतु सांगतोय निहालला हरकत नाही आहे. आता सांगा काय घडलंय? 5 चेंडू 22 धावा. समीकरण जबरदस्त आहे. स्टार आहे सध्या. स्ट्राईक चेंज परत झाली आहे. परत स्ट्राईक चेंज झाली आहे, पण टीम मात्र स्ट्राईक एंडकडे आलाय.
एका बाजूला निलेश, दुसऱ्या बाजूला बंटी म्हात्रे. दबाव दबाव. रडारवर चेंडू येऊ देत नाहीये, परंतु चेंडू वा सिद्धेश झपकन आलाय. प्रचंड मोठी झेप आहे, विजय मिळवायचा आहे आणि म्हणून टाळ्यांचा गजर गजर आणि गजर बघायला मिळतोय भैरवनाथ उत्तम संघाच्या पाठीराख्यांकडून. सुपर सुपर सामना. समीकरण बिघडलंय. 4 चेंडू 21 धावा, 1 फटका येणं गरजेचं आहे. करंजा टीम अजूनही शांत आहे. आता मात्र स्ट्राईक एंडकडे पुन्हा एकदा आलाय अक्षय पाटील. काय होईल? निलेश फ्रंट फुटला येऊन चेंडू फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावर इट्स अ बिग हिट. षटकार. व्हाट अ बिग हिट. टिक 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 वाजू लागली आहे. हृदयात नव्हे डोक्यात वाजू लागली आहे. सामनाचा अप्रतिम आहे. आग लावली आहे. गोलंदाज की फलंदाज, नायक टू खलनायक हा प्रवास बघायला मिळतोय. समीकरण आलंय 3 चेंडू 15 धावा. निलेश की अक्षय. स्लोअरचा वापर केला गेलाय आणि इनर एज लागली. अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर. जर्सी नंबर पण पाठ झालाय आणि हार्दिक वांड्या स्टाईलने तरी उडवले फटके दोन्ही, तरीही काही होणार नाही आहे. परंतु अतिरिक्त धाव आली तर काहीतरी होऊ शकेल. 2 चेंडू 15 धावा. समीकरण आलंय. हार्दिक फटका जबरदस्त आहे, परंतु एकच धाव असेल. निहाल आता चुकी करणार नाही आहे. त्याला माहिती आहे बाईलट गेला बाबा माझ्या वर्षी. निहाल बरोबर आता खुश आहे. जरा चेहरा स्माइलिंग आहे. चेहरा स्माइलिंग मध्ये आलाय कारण टीम आता सेमीफायनल पर्यंत पोहोचली आहे. 1 चेंडू 14 धावा. आलाय स्माइलिंग मध्ये आलाय. त्याचा तर एक फोटो काढा बाबा. आहा क्लास क्लास. फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकलाय बंटी म्हात्रेनं, परंतु विजय मिळू शकत नाहीये. पराभूत झालाय संघ, परंतु मन जिंकलीत करंजा टीमनं देखील. या स्पर्धेमध्ये आपण जॉईन झालात, खूप चांगला खेळ केलात. पुढच्या स्पर्धेकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यज्ञेश आणि संपूर्ण टीमला. कोणीही हँडशेक केल्याशिवाय मैदान सोडू नका. भैरवनाथ उत्तम संघाचं खूप सारं कौतुक केलं जाईल.